हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या द ट्रॅव्हलिंग राज व्लॉगमध्ये. तर आज पुण्यावरून बीडला निघालेलो. सकाळीच आम्ही 5 वाजता पुण्यावरून निघालो. आता आहोत आम्ही अहिल्यानगर ते बीड या रोडवर. अमळनेर मार्गे हा रोड येतो. तर ह्या रोडनं भरपूर पेट्रोल पंप वगैरे बघितले. वॉशरूमला कुठंच जागा नाही एकाही पेट्रोल पंपवरती. इकडं कसे लायसन देतात पेट्रोल पंपवाल्याला काय माहीतच नाही. बरं, जाऊ द्या, असू द्या. तर आता आम्ही बीड एक्सप्लोर करणार आहोत. आज आहे सॅटरडे, उद्या संडे. तर 2 दिवस तुम्हाला बीडमधलं जेवढं काय दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण आता इथं बराच वेळ झालं थांबलो होतो. आता आपण निघूया बीडकडे. आणि हा बघा, असा छोटंसं तळ आहे आणि तळ्याच्या पलीकडे नारळाचे वगैरे झाडं लावलेत. निसर्ग खूप भारी दिसतोय, त्यामुळं ही जागा पण बरी वाटली, छान वाटली. म्हणलं थोडं थांबूनच घ्यावा. 250 किलोमीटर गाडीवरून आलो. थांबल्यावर परत गाडीवर बसायचं नकोच वाटते का? आता अर्ध्या तासात घरी पोहोचतो आपण. तर चला, भरपूर वेळ झाला इथं थांबलो होतो. निघूया आपण पुढच्या प्रवासाला. चलो गाईज. तर हा आहे अमळनेर रोड. अमळनेर म्हणजेच अहिल्यानगरवरून बीडकडे जाताना हा अमळनेर मार्गे रोड लागतो. आणि हा रोड सध्या नवीन डांबर वगैरे टाकून बनवलाय. तर चांगला आहे, क्लीन रोड आहे आणि खड्डे खुड्डे जास्त नाहीयेत. तर तुम्ही हा रोड बीडला येण्यासाठी ऍक्सेप्ट करू शकता. बीडवाल्यांसाठी हा जवळ पण आहे, शॉर्टकट पण आहे आणि चांगला पण आहे. मित्रांनो, हे आमचं बीड जिल्ह्याचं नायगाव अभयारण्य आहे. इथं सगळ्यात जास्त तुम्हाला मोर बघायला भेटतील. पिकॉक मोराचं प्रमाण खूप आहे या अभयारण्यामध्ये. तर पावसाळ्यामध्ये किंवा ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सकाळी सकाळी खूप मोर दिसतील तुम्हाला इथं. आणि त्यासाठी हे मयूर अभयारण्य म्हणून पण फेमस आहे. आणि छोटासा हा घाट आहे, म्हणलं तुम्हाला दाखवावा. आंब्याचे पण झाड आहेत, छोटे छोटे आंबे. ते बघा, मस्त झाडी वगैरे आहेत. बरं वाटतंय जरा बीड मध्ये अशी हिरवे झाड वगैरे बघितले, बरं वाटतं थोडस. तुम्ही आलात का फिरायला या नायगाव अभयारण्यामध्ये? मयूर अभयारण्य. मला वाटतं पावसाळ्यामध्ये इकडे येत असतील फिरायला भरपूर लोक बीडचे. आणि इथं बिबट्या पण आहे बरं का, बोर्ड लावलेले आहेत. बिबट्या वगैरे त्यांच्यापासून सावधान फिरायला आल्यावर. तामिनी घाटात. अयो, तामिनी घाटात नाही, मी आहे नायगावच्या घाटात. तामिनी घाटात सारखं सारखं जाऊन तामिनी घाटातच नाव आलं. कसा आहे घाट? हे आहे आमचा बीडचा तामिनी घाट. काय करणार, इकडे मोठमोठाले डोंगरदऱ्या नाहीत ना, मग आम्हाला हाच बीडचा तामिनी घाट म्हणावं लागेल. पण सुंदर आहे, जे आहे ते खूप सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये इथं खूप सुंदर दृश्य बघायला भेटतात. तिकडून जी छोटीशी नदी आली ना, त्यातून मस्त पैकी ओढा नद्या नाले मस्त वाहतात आणि भारी वाटतं. तुम्ही पण ऑगस्ट महिन्यामध्ये एकदा नायगाव अभयारण्य आणि या घाटातून प्रवास करा. मला पण बीडचं हिरवेगार निसर्गरम्य वातावरण बघायला भेटल. मला सहज असं हा घाट दिसला आणि तामिनी घाटाची आठवण आली, म्हणून मी म्हणतोय की आमच्या बीडचा तामिनी घाट. मित्रांनो, हा बघा मंडप दिलाय आणि वारे सुटले त्यामुळे मंडप सगळा उडतोय. बहुतेक काल रात्री लग्न झालं इथं. ठीक आहे, इथून 13-14 किलोमीटर आहे का ना बीड? हा, 14 किलोमीटर आहे इथून. तर उजव्या साईडला कारखाना आहे, साखर कारखाना वाटतो. कोणता काय बोर्ड बिर्ड काय दिसत आहे? हा, आहे बोर्ड आहे. थांबा, DVP केमिकल एक्सपोर्ट्स लिमिटेड संचालित
काय होतं की बुवा, काय कळलं नाही. आता आपण पोहोचलो बीड मध्ये. आज लय वारं सुटले. बहुतेक सकाळी इकडे थोडा रिमझिम पाऊस होऊन गेलाय. तर आपण बीड मध्ये एंटर केलंय. हा आहे बघा बीडचा मस्त नवीन बांधलेला रोड वगैरे, डिवायडर, आणि त्यामध्ये खूप चांगली लावलेले झाड आहेत. हळूहळू डेव्हलप होतंय बीड. खूप चांगली गोष्ट आहे. पुण्याकडले लोक आपल्या इकडे आल्याच्या नंतर म्हणतात खूप ऊन आहे, खूप असं म्हणजे डेव्हलप नाहीये. खरंच आपल्या मराठवाड्यात डेव्हलप नाहीये. बरोबर आहे. पुण्यासारखं बनायला आणखीन 10 वर्ष लागतील. लागू द्या, हळूहळू बनते, बनल. सगळ्यात अगोदर शिक्षण चांगलं आणि कडकडीत क्वालिटीचं भेटणं खूप गरजेचं. बीडमध्ये शिक्षण खूप काय म्हणतात त्या पद्धतीचं चालू आहे. सुद्या तर आपण मस्त तुम्हाला 2 दिवस आता बीड एक्सप्लोअर करूया. बीड मध्ये भरपूर ठिकाण आहेत. बीड पासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर कपिल धार आहे. पावसाळ्यामध्ये ते खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथं शिव मंदिर पण आहे, महादेवाचं मस्त मंदिर आहे, छान. आणि बीड शहरामध्ये कंकालेश्वर म्हणून एक हिस्ट्रिकल शिव मंदिर आहे. खूप जुनं आणि प्राचीन आहे, बघायला खूप छान आहे. नंतर देवीचं मंदिर आहे. देवीचं कोणतं मंदिर आहे रे? खंडेश्वरी मंदिर आहे. ते पण खूप छान आहे. आणि तिथं ते खंडोबाचं पण मंदिर आहे ना. हा, दीपमाळ म्हणजे तो फेमस आहे. खंडोबाचं मंदिर आहे तिथं. दीपमाळ आहेत त्या प्राचीन आहेत, तर त्या फेमस आहेत. बघूया, आपल्याला जर टाइम भेटला तर आपण जाऊया तिकडे बघायला. दाखवेल मी तुम्हाला. तर बीड मध्ये कोणी हेल्मेट वापरत नाहीये, ही चांगली गोष्ट असेल. असं वाटेल मी जे आता हेल्मेट घातलं येणार आहे का काय मी. हा ना, कुणालाच हेल्मेट दिसत नाही. तुला बघून हसत असतील लोक, हेल्मेट घालून आले काय म्हणे. असू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला सकाळी बोललो होतो थोडस बीड एक्सप्लोर करीन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन, पण इथं खूप ऊन होतं दिवसभर, त्यामुळे टाइमच भेटला नाही. आता आलोय, 6:12 झालेत आणि आल्या आल्याच पहिलं डायरेक्ट महाराजांचं दर्शन, साक्षात देवाचं दर्शन झालंय. वा, काही म्हणा, पण आमच्या बीड सारखा पुतळा अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच नाही. एक प्रदक्षिणा घालून येणार आहे मी फुल एकदम. हे आहे बीडची शान, आणबान शान. छान आहे ना. जरा लांबून घेतो म्हणजे पुतळा येईल महाराजाचा. शिवजयंतीला खूप सजवलं जातं इथं. हा मुख्य ठिकाण आहे बीडचं, कारण की इथंच आहे बस स्टँड, नगर नाका, किंवा नगरकडे जाण्याचा रोड, सोलापूरकडे जाण्याचा रोड, इकडे संभाजीनगरकडे जाण्याचा रोड, आणि मेन हा आहे चौक. बीडची शान आहे, खूप छान आहे. हे आहे बीडचं बस स्टँड. बघा, ही बीडची बस, इलेक्ट्रिकल बस. आणि हे आहे बीडचं बस स्टँड. हा, छान आहे बस स्टँड. हा, जरा बांधणूक केली का. सुभाष रोड मेन बीडचं मार्केट म्हणलं जातं ना. तुझा फोन वाजतोय. बर,
मेन मार्केटच म्हणायचं. सिग्नल लावलेत पण एकही चालू नाही. असं पण कोणी तुम्हाला हेल्मेट वाला बी दिसणार नाही. हेल्मेट घातल्यावर पाप होतं बीड मध्ये. हा हा मार्केट यायला लागले ना, आहे का नाही. पहिले एवढं नव्हतं, आता हळूहळू सगळे यायला लागले. हा आहे बीडचा इतिहास. इथं खूप प्राचीन एक मंदिर आहे, कंकालेश्वर मंदिर. पण डेव्हलपमेंट काही करत नाही तिथले. नाही तर असं प्राचीन मंदिर किती डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि सुंदर मंदिर आहे. प्री वेडिंग साठी भरपूर लोक येतात इथं, प्री वेडिंग शूट करण्यासाठी. मी पण इथं चालतो. मस्त भारी दिसतं इथून. हे आहे बीडचं कंकालेश्वर मंदिर. पाण्याला रिसायकलिंग करीत नाहीत वाटतं, त्यामुळे घाणे. हे बघा कंकालेश्वर मंदिर. वा, खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि प्राचीन आहे. आणि एकदम हा का, हा मग नंतर बनवलंय वाटतंय. बघा, नंदी बाबा की जय. खुशाल ठेवा. हे आहे बीडचं कंकालेश्वर मंदिर. किती मोठा इतिहास आहे या बीडमध्ये बघा. कसलं भारी मंदिर आहे. डाव्या साईडला हनुमानाचे, समोर महादेव आहेत आणि राईट साईडला श्रीराम आहेत. हे बघा मित्रांनो, हे आहे कंकालेश्वर मंदिर. बॅक साईडला आलोय मी. आणि हे बघा, महाराष्ट्रात असं कोणतं मंदिर नाही तिथं मूर्त्या फोडल्या नाहीत म्हणून. हे सगळ्या मूर्त्या फोडलेल्यात. हे बघा, दुर्दैव महाराष्ट्राचं. हे आहे आपल्या बिंदुसरा नदीच्या तीरावर हेमाडपंथी कंकालेश्वर शिव मंदिर. असं म्हणतात की 1000 ते 1500 वर्ष जुनं मंदिर आहे. खरंच ही जुनी कला म्हणजे लय भारी. हे आहे श्री कालभैरवनाथांचं मंदिर. खुशाल ठेवा. मस्त मंदिर आहे. हा बघा कंकालेश्वर मंदिराचा पूर्ण परिसर. त्याचा चौकोनी मोठा तलाव आहे. आणि असं म्हणतात की 12ही महिने या तलावात पाणी असतं, आटतच नाही. आणि असं नाही की ह्या तलावातलं रिसायकलिंग करत नाहीत. त्या तिकडं मला मोटरा पण दिसत आहेत, तरीही आटत नाही. चमत्कार म्हणावं लागेल. पण मंदिर कसलं भारी बघा ना. त्याच्या खाली वारं सुटले. हा, फॉल्ट झाला वाटतं तिथं लाईटीचा. पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळं मला वाटतं इथून निघावं काही की आपण. कसलं वारं ते सुटलंय, हवा. हे बघा, थोडं समोर येऊन दाखवतो किती सुंदर आहे हा तलाव. आणि हे महादेवाचं मंदिर. वा, तर चला, आता दर्शन झालंय मस्त मंदिराचं. मंदिराचं म्हणजे
महादेवाचं दर्शन झालं आणि आम्ही निघालोय आता शनी मंदिराकडे. कारण की ते पण असं म्हणतात की 3.5 पीठांपैकी अर्ध पीठ मानलं जाणारं शनी मंदिर आहे, ते पण बीडमध्ये. मला तर आत्ताच माहीत झालं, त्यामुळं आता बघणं गरजेचं आहे. आणि घेऊन चाललेत आम्हाला आमचे पाहुणे मंडळी. ते आमच्या समोर चालतायत ना, ते आमचे पाहुणे मंडळी. मेवण्याचं काम, दाजींना बीड फिरवायचं. बरोबर, चला एक्सप्लोर करूया मेवण्यांसोबत. तर हे आहे बीडचं शनी मंदिर. वा, खूप जुनं आहे आणि छान आहे, मस्त आहे ना शनी मंदिर. मला वाटलं हेच आहेत रे. बघ, लेडीज येत नाहीत का तिकडं? बर, चालू राहू दे तू इकडूनच. श्री शनेश्वराय नमः. हे आहे शनी मंदिर. बदक लयच आरडायला लागले. भारी मंदिर आहे, मला माहितच नव्हतं एवढं सुंदर मंदिर. तर मस्तपैकी आम्ही हिस्ट्रिकल 2 पॉइंट केले बीडमध्ये. आणि शनी मंदिर तर मला माहीतच नव्हतं, एवढं सुंदर मंदिर. आणि आता संध्याकाळ पण झाली आहे, त्यामुळं व्लॉग समाप्त करण्याची वेळ आली आहे. कारण की या अंधारात आपल्याला दिसणार नाही, व्यवस्थित व्हिडिओज येणार नाहीत. त्यामुळं चला आता दर्शन वगैरे करून निघालोय घराकडं. रोड जरा खराब आहे, सिटीतला रोड आहे हा. चला बाय बाय. चला बीडमधून निघतोय. बीडमध्ये पण गर्दी होते, सिग्नल आहेत पण चालू नसतात. हा आहे सुभाष रोड. आणि मस्त आम्ही दर्शन वगैरे करून निघालोय. बीड एक्सप्लोर करतोय नाईटला. चला बाय बाय. रात्री फिरून आलो खूप बीडमध्ये, त्यामुळे उशीर झालता. आणि मग नंतर आम्ही गेलो घरी झोपायला. आणि मग सकाळी उठलो आणि मॉर्निंगला आलो बीडचे रेल्वे स्टेशन बघायला. तर बीडचं रेल्वे स्टेशन बाहेरून तो खूप सुंदर दिसत होतं. म्हणलं आतमध्ये जाऊन बघावा. आतमध्ये गेलो, एकदम सुंदर असं रेल्वे स्टेशन उभं केलं आहे. पण रेल्वे दिवसातून एकदाच येते. रेल्वे बीडला येते अहिल्यानगर ते बीड. खूप छान रेल्वे स्टेशन आहे. इन फ्युचर बीडसाठी हे खूप उपयोगी येणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला हे बीडचं रेल्वे स्टेशन? हा मार्ग बनणार आहे अहिल्यानगर ते बीड परळी असा. तर बीड परळी पॅच आणखीन बनायचा राहिला आहे, त्यामुळं फक्त अहिल्यानगर ते बीडच रेल्वे येते. पण खूप सुंदर, मला खूप आवडलं बीड रेल्वे स्टेशन. तुम्हाला पण रेल्वे स्टेशन कसं वाटलं? आणि हळूहळू आमच्या बीडचा कसा विकास होतोय? खूप सुंदर. तर अशी होती बीडची ट्रिप. आणि वन डेच रिटर्न झालो, त्यामुळं जास्त काय दाखवता आलं नाही. पण नेक्स्ट टाईम भरपूर काय दाखवू. आणि हा रोड आहे पुण्यातला, तुम्ही म्हणाल बीडमधला काय, हा पुण्यातला रोड आहे. आणि आता आम्ही पोहोचतोय घरी. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला? तर आमच्या व्लॉगला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट पण करा. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. माझं चॅनल आहे द ट्रॅव्हलिंग राज. चला तर मित्रांनो, गुड नाईट, बाय बाय.